शहादा येथे मंत्री गिरीश महाजन यांची कार्यकर्त्यांची औपचारिक भेट. नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहादा बायपास रोडवरील महाकाल लॉन येथे झालेल्या या बैठकीत पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आगामी शहादा नगरपालिका निवडणूक 2025 संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक व्यवस्थापन, बूथ स्तरावरील संघटन, प्रचाराची दिशा आणि कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत मंत्री महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंदभाई पाटील, भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, प्रदेश सदस्य दीपक पुरुषोत्तम पाटील तसेच विनोद जैन, दिनेश खंडेलवाल यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आमची खरी शक्ती आहे. सर्वांनी एक दिलाने काम केल्यास विजय अटळ आहे असे प्रतिपादन केले. बैठकीला आलेल्या प्रचंड उपस्थितीमुळे भारतीय जनता पक्षाच्या शहादा तालुक्यातील संवेदनशीलतेचे प्रदर्शन झाले असून आगामी निवडणुकीत भाजपकडून आक्रमक भूमिका पाहायला मिळणार असल्याची चर्चाही परिसराजवळ सुरू आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. कुठे जेवतोय कुठे झोपल्यावर इलेक्ट्रॉनिक बसल्यावर थोडी झोपेच्या अर्थाला जायला तेवढीच आपली झोपत असेल, ते झोपही होत नाही. आपली ही जबाबदारी आहे की आपण वाटलं 6 तास झोपा, 7 तास झोपा, पण राहिलेले 16 तास आहे, 17 तास आहे, आपण सगळ्यांनी काम करावं पक्षासाठी. आपण सगळ्यांनी त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये नगराध्यक्ष शहराचा मादान झाला पाहिजे, पात्रता झाला पाहिजे, नगरसेवक मादान जोडून आला पाहिजे, ही भूमिका सगळ्यांची आपली असली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे. मला पुढे लगेच पुढे तळगाव जायचंय, तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा 4 ठिकाणी जायचंय, तुम्हाला चाळीसगावची सभा संध्याकाळी रात्री 2 सभा 44 आहेत, त्यामुळे जास्त वेळ आपण घेणार नाही. ते शॉर्ट नोटीस देऊन कालच मी सांगितलं, कारण हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळे दुसरं शोधायचं आता आजकाल सीझन असल्यामुळे हेलिकॉप्टर मिळत नाही. पण एक चांगलं आहे, समोरची मंडळी कोणी घेतच नाही. महाविकास आघाडी हेलिकॉप्टर सोडा, साध्या विनोदामध्ये सुद्धा गर्दी विचारायला म्हणतो. फक्त घरात बसून फक्त सगळ्यांच्या तोंडाशी लावलं की लगेच ते बडबड करत असतात, त्यांना दुसरं काही काम राहिलेलं नाही. तुम्ही ऐकलं का? पवार साहेबांची सभा झाली, काँग्रेसची सभा झाली, कुलवलींची घरी सभा झाली पुणे नगरपालिकेला. पण असे फालतू छोट्या निवडणुकीत भाग घेत नाही. म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक असली की ती छोटी झाली. आम्ही मोठ्या निवडणुकीमध्ये बोलतो म्हणजे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं, पण आपले मुख्यमंत्री भारतीय ठिकाणी भेटत बघताय तुम्ही. अगदी 5-5 ठिकाणी 6-6 ठिकाणी ते दररोज सभा घेत आहेत. आता आपण मित्र पक्षाचा शिंदे साहेब पण असतील, अजित दादा असतील, आपण रात्रीचा दिवस करतो. अनेक ठिकाणी आपण महायुतीमध्ये आहोत, अनेक ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी आपली युती नाही, त्या ठिकाणी नाहीये, मग आपण स्वतःला ठिकाणी लढतोय. पण ती कमी ठिकाणी असेल, पण आपले नेते रात्र दिवस फिरतायत. आपल्याकडे छोटी निवडणूक असली तरी पण आपण तिला कशी गांभीर्याने गेलो. तिथे असं म्हणत नाही की जाऊ काय नगर परिषद आहे, 20 नगरसेवक आहे, 17 आहे, कशाला फिरायचं काय. आपल्याकडे असं नाही. आपल्याकडे साधी ग्रामपंचायत जरी असली तरी मोठा नेता सुद्धा त्या ठिकाणी त्याचं योगदान असतो, लक्ष ठेवून असतो. काय कमी आहे, काय जास्त आहे, काय हवं आहे, काय नको आहे, सगळी माहिती घेत असतो. आणि त्यामुळेच आपली पार्टी एवढी मोठी झालेली आहे. आपल्याकडे असं नाही मोठ्या नेत्यांसारखं, काँग्रेस सारखं, वाटासारखं की नाही आम्ही येणार नाही, छोट्या निवडणूक आम्ही पडत नाही, त्यात भाग घेत नाही. आपल्याकडे आपला बेस हा कार्यकर्ता आहे. आम्ही तुमच्यासाठी ग्रामपंचायतमध्ये पडू, सोसायटीच्या इलेक्शन मध्ये पडू, मार्केट कमिटी असेल, शेतकरी संघ असेल, नगर परिषद असेल, आम्ही पार्टीचा नेता जर तुमच्यासाठी पडेल तर तुम्ही आमच्या निवडणुकीत आमच्यासाठी पडाल. आणि मग काय तुम्ही म्हणत जाऊ द्या, मला बोलवलं छोटी निवडणूक आम्ही येत नाही, याला त्या वाऱ्यावर सोडून होता कसा निवडणूक सोडून असं होतं. पण आपल्या पार्टीमध्ये देशभरामध्ये असं कधी होत नाही, कधी होत नाही. मी आव्हान शाळेकडे हेच करेल की बाबा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमचं सरकार आहे. वरती मोदींचं नेतृत्व हे सर्व जगमान्य आहे, देशात नाही. आपण बिहारचं रिझल्ट बघितलंय, महाराष्ट्राचं रिझल्ट बघितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला खरा विकास करायचा असेल, आज ज्या गतीने धोडधोड चाललेली आहे सरकारच्या कामांची, विकासाच्या कामांची, मोदींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली शहाद्याला सुद्धा अनेक कामं प्रलंबित आहे, ते आपल्याला मार्गी लावायचे, ते पूर्ण करायचे. त्यासाठी आपण भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. तसेच आपली सगळी राहिलेली कामं
आम्ही तात्काळ पूर्ण करू. मानले जातात. तर ते असं म्हणतात की गिरीश महाजन माझ्या पाठीमागे 1 तास त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. नाही, माझी कुठली चर्चा अभिजित पाटलांची झालेली नाही. माझं कधी फोनवर संभाषण त्यांचं झालेलं नाही. आपल्याला कल्पना आहे, मी 35 वर्ष झाले आमदार आहे, 15 वर्ष झाले मी मंत्री आहे. माझी बांधिलकी फक्त पक्षाचीच आहे. कोणी असलं तरी माझी कोणाशी बांधिलकी या ठिकाणी नाही आहे. अनेक लोक असं सांगतात, खोट्या बातम्या करतात, माझ्या पाठीशी आहेत ते आहेत. पक्षाशिवाय आमच्या डोक्यामध्ये कधी काही नसतं, तरी येणार पण नाही. त्यामुळे आमचे उमेदवार मकरंद भाऊ या ठिकाणी आहेत, त्यांनाच आपण सर्वांनी मतदान करावं, निवडून द्यावं अशा बोलचापा मांडण्याचा प्रयास चाललेला आहे. म्हणून मला दुसऱ्यांदा या ठिकाणी प्रवास करावा लागतोय. नमस्कार. का वगळलं जात आहे कुठेतरी गावित परिवारावर नाराजी आहे असं चर्चेला नाही, येत आहे. उद्या मी नंदुरबारला सुद्धा आहे, असं समजण्याचं अजिबात कारण नाही. तिथे लोक उभे आहेत ना, तिथे आम्ही पूर्ण स्वतःच्या बळावर ताकदीवर उभे आहोत. त्यामुळे नंदुरबारला सोडलं वगैरे असं म्हणण्याचं कारण नाही. तिथे आमचे गावित साहेब बघतायत. मुख्यमंत्र्यांचा साधा दौरा झाला असताना त्यांनी नंदुरबारच्या उमेदवारांचं नाव वगळलं होतं. काय सांगाल? असं नाही, मला नाही वाटत असं की झालं असेल, नजर चुकीचं झालं असेल किंवा एका ठिकाणी सगळ्यांची नावं घ्याव्यासाठी कुठे ती प्रथा नाहीये. पण जेवढं महत्व शहाद्याला आहे तेवढंच महत्व नंदुरबारला सुद्धा आहे, तळोजाला सुद्धा आहे, सगळ्याच ठिकाणी. शेवटच्या कार्यक्रमाला आपले गावित साहेब आणि हिला गावित उपस्थित नव्हतं, त्याचं मला वाटतं की सगळ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे, असं काही कंपल्शन नाहीये. आता वेळ कमी आहे, आपल्याला सगळ्या लोकांना संपर्क करायचा आहे, सगळी जोरदार या ठिकाणी करायची आहे. त्यामुळे ते असलंच पाहिजे सगळे एका ठिकाणी, आणि आपला वेळ उगाच व्यर्थ घालावा अशी अपेक्षा पक्षालाही नाहीये. ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघात त्यांचं काम करतायत. त्यामुळे ते आले नाही आले त्यामुळे आपण त्याचं गैरअर्थ काढण्याची गरज नाही. इथले विरोध अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.